वेलकम फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 2 मधील 2.3 द इंचकेप रॉक या कवितेचं मराठी ट्रान्सलेशन. हे कविता आपल्या पाठ्यपुस्तकात 103 ते 110 पेज क्रमांकावर दिलेले आहे. चला तर मग ट्रान्सलेशन पाहूया. पेज नंबर 103 ते 106 वरती दिलेल्या द इंचकेप रॉक या कवितेचं मराठी भाषांतर. कवितेचं टायटल आहे द इंचकेप रॉक. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. द सीप वॉज स्टिल ॲज सी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर कील वॉज स्टडी इन द ओशन. कवी कवितेमध्ये कवितेच्या पहिल्या स्टांजामध्ये वर्णन करतात, वातावरण अतिशय शांत आहे, समुद्र अतिशय शांत आहे. द सीप वॉज ॲज स्टिल वॉज सी कुड बी. आणि जहाज अतिशय शांत आहे, जसं ते शांत असतं तसंच. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर कील वॉज स्टडी इन द ओशन. आणि त्याला स्वर्गातून आकाशातून मेसेज आला की समुद्रावर, सागरावर, ओशनमध्ये वातावरण हे शांत आहे. तुझं सीट तिकडं वळव, तू प्रवासाला निघ. हर कील वॉज स्टडी इन द ओशन. आणि समुद्रावर ते जहाज अतिशय भक्कम होतं. विदाउट आयदर साइन ऑर अ साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. They did not move the Inchcape rock. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. Inchcape rock वर लाटा थोड्याही आवाज नाही करायच्या, हळू यायच्या, परंतु त्या रॉकवर आदळल्यानंतर त्या लाटा तिथं वाहायच्या. So little they rose, so little they fell. त्या लाटा थोड्या उंच जायच्या, थोड्या खाली यायच्या. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. परंतु जरी त्या लाटा त्या इंचकेप बेलला हलवू शकत नव्हत्या, तरीसुद्धा ती इंचकेपची बेल वाजायची आणि येणाऱ्या खलाशांना धोक्याची सूचना द्यायची. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. The abbot of Aberbrothock. Aberbrothockचे जे मठाधिपती होते, जे धर्मोपदेशक होते, त्यांनी ती इंचकेप रॉकच्या वरती ती बेल लावलेली होती धोक्याची सूचना देण्यासाठी. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. आणि ती धोक्याची सूचना देणारी बेल फ्लोट व्हायची, स्वंग व्हायची, इकडं तिकडं झोके घ्यायची, झुलायची. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि अशा पद्धतीनं ती झुलायची, वाजायची आणि येणाऱ्या खलाशांना धोक्याची सूचना द्यायची. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard a warning bell. जेव्हा तो खडक येणाऱ्या पाण्याच्या लाटेमुळे झाकला जायचा, तेव्हा त्या मरीनर्सना, खलाशांना त्या बेलचा, इशाऱ्याची आवाज, बेलची धोक्याची आवाज ऐकू यायची आणि त्यांना कळायचं की बाबा रे, आता याच्यानंतर आपल्याला काहीतरी धोका आहे समुद्रामध्ये प्रवास करत असताना. And then they knew the perilous rock and blessed the abbot of the Aberbrothock. आणि त्यांना त्या इंचकेप जवळ बांधलेल्या बेलमुळे धोक्याच्या इशाऱ्याची घंटे मिळायची, बेल मिळायची आणि त्यांना कळायचं की तो धोकादायक खडक आहे. आणि हा धोकादायक खडक कळल्यामुळे आणि आपल्या जीवाला होणारा धोका टळल्यामुळं ते अबरब्रोथोकच्या ॲबॉटला, मठाधिपत्याला, धर्मोपदेशकाला धन्यवाद द्यायचे आणि तिथून ते पुढच्या प्रवासाला निघायचे. पुढचा स्टांजा पाहूया. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गाय. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. आकाशामध्ये सूर्य अतिशय आनंदाने चकाकत होता तो दिवस. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सर्व वस्तू अतिशय आनंदामध्ये होत्या. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. तिथले जे समुद्र पक्षी आहेत ते समुद्र पक्षी आनंदाने ओरडत होते. त्यांच्या तिथं तो व्हील मासा तिथं राऊंड मारायचा, गिरकी घ्यायचा, पाण्यातून वर उडी मारायचा. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. आणि अशा पद्धतीने त्यांचं जे वातावरण आहे, तिथला जो आवाज आहे, त्या आवाजामध्ये
जॉयन्स होता, आनंदीपणा होता. The boy of the Inchcape Bale was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the Oher walked his deck, and he fixed his eye on the darker speck. बघा, अ बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. आणि तिथं काय झालं, इंचकेपची जी बेल आहे ती इशारा देणारी जी खून आहे, ती झुलणारी जी खून आहे ती त्या तिथं दिसलेली आहे. अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. आणि समुद्रावर तिथं ती गडद होणारी छोटीशी खून दिसली. सर राल्फ द रोहर वॉक्ड हिज डेक. आणि समुद्रावर चोऱ्या करणारा, लुटमार करणारा जो सर राल्फ द ओहर आहे तो त्याच्या डेकवर चढलेला आहे. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्यानं काय केलं, त्याचा डोळा तो जो चमकणारी खून आहे, गडद होणारी जी खून आहे त्या खुनेवर त्याने त्याची नजर रोखलेली आहे. पुढच्या कडव्यामध्ये काय सांगितलंय ते पाहूया. ही फेल्ड चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. आणि त्याला अतिशय आनंद झालेला आहे, तो आनंदाने उल्हासित झालेला आहे. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. आणि त्या ठिकाणी तो आता शीळ घालतोय आणि गाणं म्हणायला त्याला त्या आनंदाने भाग पाडलेला आहे. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. त्याचं हृदय आनंदाने अतिशय भरून गेलेलं आहे. बट द रोहर्स मर्थ वॉज विकेडनेस. परंतु त्या रोहरच्या आनंदामध्ये दुष्टपणा होता. त्याचा जो आनंद जॉयनेस होता त्याच्यामध्ये दुष्टपणा होता. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. त्याचा डोळा कुठं होता, तो जो इंचकेपचा खडक आहे तिथं जो फ्लोट म्हणजे तरंगणारा जो इंचकेपचा जो खडक आहे त्या खडकावर त्याचा डोळा होता. कोथ मी माय मेन पुट ऑन द बोट. आणि मग तो त्याच्या माणसांना म्हणाला, हे माझ्या सवंगड्यानो, पुट आउट द बोट. चला बोट काढा इथून. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि ही बोट कुठं घेऊन चला, इंचकेप रॉक पर्यंत ती बोट घेऊन चला. आणि तिथं त्या अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लग द अबॉट ऑफ द अबरब्रोथक. आणि आता मला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस तिथं घेऊन जाल तेव्हा मला अबरब्रोथोकचा जो मठाधिपती आहे, धर्मोपदेशक आहे, त्याला अतिशय त्रास द्यायचा आहे. मी आता त्याला त्रास देईल. तुम्ही माझी बोट इंचकेप खडकाच्या तिथं इंचकेप रॉकच्या जवळ घेऊन चला. पुढच्या कडव्यामध्ये काय आहे, द बोट इज लोअर्ड, द बोटमेन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि तो जो खलाशी आहे तो बोटमन आहे, त्या बोटमननं त्याची बोट तिकडं खाली हळूच घेतलेली आहे आणि इंचकेपच्या जवळ ते जातात, जवळ ते गेलेले आहेत. अँड सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि मग तिथं गेल्यानंतर राल्फ ओव्हर जो आहे, सर राल्फ ओव्हर, तो बोटीमधून वाकला तिथं. आणि त्यानं काय केलेलं आहे, ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि इंचकेपच्या खडकाच्या तिथं जी तरंगणारी जी वॉर्निंग बेल आहे ती त्यानं कट केलेली आहे, ती तिथून त्यानं कापून काढलेली आहे. अशा पद्धतीनं त्यातली आता बेल, इंचकेप रॉकच्या जवळची बेल कट झालेली आहे. कुणी कट केली, सर राल्फ जो समुद्रावरचा चाचा आहे, समुद्रावरचा लुटारू आहे, समुद्रावरचा दरोडेखोर आहे. डाऊन संग द बेल विथ गरगलिंग साऊंड. आणि गडगड खडखड 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 असा आवाज करत ती बोट समुद्रामध्ये बुडून गेलेली आहे. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. बबल म्हणजे बुडबुडे आलेले आहेत, बस्ट अराउंड. आणि तिथं मोठा आवाज झालेला आहे. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't blaze the abort of the Aberbrothok. आणि त्याच्यानंतर तो आनंदाने म्हणतो, आता जेव्हा कुणी या इंचकेप रॉकच्या जवळ येईल तेव्हा कुणालाही आता अबरब्रोथोकच्या मठाधिपत्याची आठवण येणार नाही, कुणीही आता त्याला आशीर्वाद देणार नाही. कारण इथं येतील आणि त्यांना इथं धोक्याची घंटा मिळणार नाही, त्यांना धोका होईल आणि त्यांना इथं अबरब्रोथोकच्या मठाधिपत्याची आठवण येणार नाही. म्हणून त्याला खूप आनंद झालेला आहे. कशामुळे आनंद झालेला आहे, त्या अबरब्रोथोकच्या मठाधिपत्यानं त्या ठिकाणी वॉर्निंग बेल इंचकेप रॉक जवळ बांधलेली होती आणि ती आता त्याने कट करून टाकलेली आहे, कापून टाकलेली आहे, समुद्रामध्ये कापून फेकून दिलेली आहे. म्हणून त्याला खूप आनंद झालेला आहे. कोणाला, त्या समुद्रावरच्या चाचाला, सर राल्फ रोहरला.
Sir Ralph the rower sailed away. He scoured the sea for many a day. मग त्यानं त्याच्या खलाशांना सांगितलं, तुम्ही काय करा, आता हे जहाज इथून घेऊन पुढे चला. आणि मग तिथून गेल्यानंतर त्यानं समुद्रावर खूप लुटमारी केली, खूप धनदौलत कमावली, खूप संपत्ती कमावली. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. त्यानं तिथं खूप संपत्ती कमावली, तो अतिशय रिच झाला, समृद्ध झाला आणि त्याचं जहाज आता स्कॉटलँडच्या दिशेकडे वळवलेले आहे. आता तो स्कॉटलँडच्या दिशेने जाणार आहे. सो थिक अ हेज ओ स्प्रेड्स द स्काय, दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. परंतु ते तिकडं निघाल्याबरोबर त्यांना काहीतरी वादळ आल्यासारखं वाटलं. दे कॅन नॉट सी द सन ऑन द हाय. त्यांना आकाशामध्ये कुठंही सूर्य दिसू शकत नव्हता, दिसत नव्हता. द विंड हॅड ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट इव्हिनिंग इट हॅड डाईड अवे. दिवसभर जोराचा वारा होता आणि दिवसभर जोराचा वारा असल्यामुळं त्यांचं जहाज भटकटलं होतं. गेल म्हणजे वादळ, ऑल डे म्हणजे दिवसभर. हॅड ब्लोन दिवसभर जोराचं वादळ वाहत होतं. ॲट इव्हिनिंग इट हॅड डाईड अवे. आणि असा जोराचा वादळ असल्यामुळं, वारा असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेला ते समुद्रात कुठं जात होते त्यांना कळत नव्हतं. दूरवर समुद्रामध्ये ते निघून गेलेले आहेत. On the deck the rover takes his stand, so dark it is they see no land. मग तो कुठं गेलेला आहे हे राल्फ रोव्हरला कळत नव्हतं, म्हणून तो त्याच्या जहाजाच्या डेकवर चढलेला आहे. परंतु सो डार्क इट इज दे सी नो लँड. परंतु तिथं एवढा काळोख होता, त्या काळोखामध्ये त्याला कुठंही जमीन दिसली नाही. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. For there is the dawn of the rising moon. तो त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो, इट विल बी लाइटर सून. थोड्याच वेळामध्ये इथं सूर्यप्रकाश येईल, काहीतरी चमकेल. फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आता पहाटेची वेळ झालेली आहे आणि पहाटेच्या वेळेला बघा इथं चंद्रप्रकाश दिसत आहे. कांस्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स वर. एक जण म्हणतो, मला तर काही आवाज येत नाही, मला तर नुसत्या लाटांच्या गडगडण्याचा आवाज येतो आहे. फॉर मी थिंक वी शूड बी नियर द शोअर. तो म्हणतो, मला वाटतं कदाचित आपण किनाऱ्याच्या जवळ असायला पाहिजे. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. परंतु तो एक खलाशी कुणीतरी म्हणतो त्याला, हे बघ, नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल. आपण आता कुठं आहोत हे तर मी काही सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. परंतु मी एवढं आशा करतो की मला वाटतं आपल्याला कदाचित त्या इंचकेपच्या बेलचा तरी कदाचित आवाज यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही धोका आहे का नाही ते कळेल, किंवा आपण कुठं आहोत याचा तरी अंदाज येईल. असा एक व्यक्ती त्याच्यापैकी म्हणाला. पुढच्या कडव्यामध्ये काय आहे आता ते पाहूया. दे हिअर नो साऊंड, स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना तिथं कुठलाही आवाज ऐकू आला नाही आणि आता वादळ तर जोराचं वाहत असलेलं त्यांच्या लक्षात आलं. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ द शिवरिंग रॉक. ओ क्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अवे. जरी त्यांना ते वारा दूरवर इकडं तिकडं हेलकावे खात आतमध्ये घेऊन जात होता. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ द शिवरिंग शॉक. आणि त्यांचं जे जहाज आहे इकडून तिकडं हेलकावे खात होतं. ओ क्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. त्याच्यातलं म्हणतो एक जण, अरे देवा, मला वाटतं कदाचित हे इंचकेप रॉक असावा, कारण त्यांना आवाज आलेला आहे काहीतरी आदळल्याला. सर राल्फ द रोव्हर टोअर हिज हिअर. आणि राल्फ रोव्हरला आता स्वतःचा राग आलेला आहे, तो त्याचे केस ओढतो आहे स्वतःचे डोक्याचे. ही बट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. तो आता खूप निराश झालेला आहे. द वेव्ज रश इन एव्हरी साइड. आणि लाटा इकडून तिकडून चोहो बाजूनी लाटा वाहत होत्या.
द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता जहाज आपलं बुडत आहे, हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि आता ते शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतात, बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोहर हिअर. मग आता ते मरणाच्या भीतीनं ते आता बुडत आहेत आणि त्याला एक भयानक आवाज त्याच्या कानावर पडलेला आहे, रोहरच्या कानावर पडलेला आहे. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. जणू काही तो इंचकेप बेलचा साऊंड आहे असं त्याला वाटतं. आणि त्याच्या मनाला असं वाटतं, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आणि त्याला वाटलं का जो तो डेव्हिल म्हणजे राक्षस आता आपल्याला नरकामध्ये घेऊन जात आहे आणि तो नरकाच्या बेलचा तिकडचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे, असं राल्फ रोहरला शेवटी वाटत असतं. रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली ही कविता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलं असेल या कवितेतून कवी कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी वाईट उद्देश ठेवून एखादं काम करतो तेव्हा आपलं पण वाईट होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. लाईक, शेअर अँड कॉमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब यूट्यूब चॅनल नाव. पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरही अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत, म्हणून पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.